बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपीला एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेतलंय। पथकाकडून आरोपीची कसून चौकशी केली जाते, तर संशयित आरोपी हा मुख्य आरोपीचा नातेवाईक असल्याची देखील माहिती समोर येते। एसआयटी पथकाने एकाला ताब्यात घेतलेला आहे, त्यामुळे सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता आरोपीची कसून चौकशी केली जाते। संशयित आरोपी हा मुख्य आरोपीचा नातेवाईक असल्याचे देखील शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे आता या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये संशयित आरोपीला एसआयटी पथकाने ताब्यात घेतलंय। या पथकाकडून आरोपीची कसून चौकशी केली जाते आहे। या चौकशीमधनं नेमकं काय समोर येतं, आणखी काही धागेदोरे या संपूर्ण तपासामध्ये हाती लागतात का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्रीकांत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एसआयटीची टीम आज केसमध्ये दाखल झाली आणि त्यांनी तपासाची चक्र जोरानं फिरवायला सुरू केली। आज त्यांनी एका संशयित आरोपीच्या नातेवाईकांना ताब्यात घेतला आणि दुपारपासून त्याची चौकशी सुरू आहे। एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली स्वतः त्या संशयिताची चौकशी करतात। त्यांच्या नातेवाईकांना देखील बोलवण्यात आले आणि आणखी काही आरोपींना किंवा त्या तपासाच्या संबंधित लोकांना ते चौकशीला बोलवणार आहेत। आता सकाळपासून म्हणजे 3 तासापासून ही चौकशी सुरू आहे। या चौकशीमधून नेमकं काय बाहेर येतं, कोणाची नावं पुढे येतात हे बघावं लागेल। श्रीकांत, निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर सविस्तर माहितीसाठी।